नमस्कार मैत्रिणींनो, ज्योत्स्ना रेसिपीमध्ये आपले खूप खूप मनापासून स्वागत आहे। आज मी रेसिपीने दाखविता तुम्हाला अष्टदल कमल कसं काढायचं ते दाखविणार आहे आणि त्यांचं महत्त्वही सांगणार आहे। चला तर मग बघूया। प्रथम आपल्याला तांदूळ घ्यायचे आहे। हळद कुंकवानी तेनं थोडं हळद कुंकू लावून घ्यायचं आणि असं 5 मुठीनी 5 वेळा ठेवायचं आहे। त्यानंतर आपल्याला हे असं छान पसरवून घ्यायचं, गोल करून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने हे न धान्य असते तर हे पसरतं असं, अशा पद्धतीने करून घ्यायचं आहे। आणि मग आपल्याला अशी एक उभी रेष आणि अशी आडवी आणि मग एक अशी घ्यायची आणि एक अशी घ्यायची। या 4 रेषा काढून घ्यायच्या आहे आणि मग हे आपलं धान्य आपल्याला असं छान असं व्यवस्थित अशा याच्या पाकळ्या तयार करून घ्यायच्या आहे। या पद्धतीने आपण असे करू शकतो आणि व्यवस्थित असं बोटांनी छान पाकळ्या तयार होतात। या पद्धतीने याच्या रेषा थोड्या व्यवस्थित अशा प्रकारे करून घ्यायच्या। धान्य असतं त्यामुळे काय होतं, पसरतं आणि असं आपल्याला व्यवस्थित करून घ्यायचं आहे। अष्टदल कमल तयार झाल्यावर मग आपल्याला हळद कुंकू वाहून घ्यायचं आहे, अक्षर, आणि त्यानंतर मग याच्यावर कलश ठेवायचा आहे। अशा पद्धतीने अष्टदल कमल बनवल्या जातो। अष्टदल कमलाला खूप महत्त्व आहे। अष्टदल कमलचा अर्थ 8 पाकळ्यांचा कमळ असा होतो। हे शुद्धता, ज्ञान, समृद्धी आणि आध्यात्मिक उन्नतीचे प्रतीक मानले जातं। देवी देवतांच्या पूजेमध्ये अष्टदल कमलाला विशेष महत्त्व आहे। देवी महालक्ष्मी आणि भगवान विष्णू कमलावर विराजमान मानले जातात। अष्टदल कमल 8 पाकळ्यांचे 8 शक्तीचे प्रतिनिधित्व करतात। आपल्या म्हणजे जीवनामध्ये ते 8 पाकळ्यांचं प्रतिनिधित्व वेगवेगळं आहे। 8 पाकळ्याचे 8 गुणांना दर्शवितात। आता ते 8 गुण आणि कोणते 8 हे आहेत आपण बघूया। महत्त्व: प्रीती, प्रेम दर्शवतो प्रीती। हर्ष, आनंद, शोक, दुःखाचा अनुभव आणि पार करणे। 4 नंबरवर आहे मोह, वासनापासून मुक्ती। 5 आहे काम, सद्गुणांची इच्छा। 6 आहे क्रोध, नियंत्रण आणि शांती। आणि 7 आहे लोभ, त्याग। आणि 8 आहे अहंकार, अहंपासून मुक्ती होणे। असे या 8 पाकळ्यांचं प्रतिनिधित्व करतात, शक्ती दाखवितात। 8 पाकळ्यांची वेगवेगळी शक्ती आपल्याला दर्शवितात। अशा प्रकारे आपल्याला अष्टदल कमळाचं महत्त्व आहे। मी तुम्हाला थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे। कसं वाटले तुम्हाला माझी माहिती तर कमेंट्स करून कळवा। पुन्हा भेटू नवीन व्हिडिओसोबत। तोपर्यंत मस्त राहा, खुश राहा, आनंदी राहा। धन्यवाद।